रेशन दुकानदाराचा मनमानी कारभार आणि ग्राहकांचे आगाऊ फिंगरप्रिंट घेऊन धान्य लाटल्याचा अजब प्रकार पाचोरा शहरामध्ये उघडकीस आलेला आहे। सदरची बाब काँग्रेसचे पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांचे लक्षात येताच 30 जून रोजी सकाळी 11 वाजता पाचोरा तहसील कार्यालयावर धान्यापासून वंचित असलेल्या ग्राहकांसह धडक मोर्चा काढण्यात आलाय। रेशन दुकानदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तहसीलदार यांचे दालनासमोरील ठिय्या आंदोलन करण्यात आले। अखेर तहसीलदार यांचे आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। या प्रसंगी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, पाचोरा तालुका ब्लॉक अध्यक्ष इरफान मणियार, एससी सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, माजी शहर अध्यक्ष शरीफ वेंडर यांच्यासह राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। पाचोरा शहरातील देशमुखवाडी येथे स्वस्त धान्य दुकानदार सुनंदा अनिल सोनार यांचे दुकान क्रमांक 116 आणि मशीन नंबर 60 क्रमांक असून त्यांचे दुकानात चालू जून महिन्याचे धान्य ग्राहकांना स्वस्त धान्य दुकानदाराच्या FPS मशीनला डाटा दिसत आहे। मात्र तरी देखील स्वस्त धान्य दुकानदार जून महिन्याचे धान्य ग्राहकांना वाटप करत नसल्यानं या स्वस्त धान्य दुकानाशी संलग्न असलेल्या ग्राहकांनी आपली व्यथा ही काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आणि सचिन सोमवंशी यांच्याकडे व्यथित केली। सचिन सोमवंशी यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत 30 जून रोजी वंचित लाभार्थ्यांसह थेट तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत तात्काळ लाभार्थ्यांना त्यांचे हक्काचे रेशन मिळावे आणि बेजबाबदार संबंधित रेशन दुकानदार यांचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी आंदोलनाद्वारे केली आहे। आपल्या स्तरावरून योग्य ती चौकशी करून ग्राहकांना त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन नाही म्हणून अशा लाभार्थ्यांच्या खात्यावर त्यांचे हक्काचे अनुदान तात्काळ मिळावे अशा आशयाचं निवेदन काँग्रेसतर्फे तहसीलदार विजय बनसोडे यांना देण्यात आलंय। पाचोरा शहरातील आणि काही ग्रामीण भागामध्ये अनेक दुकानदार असे आहेत की रेशन दुकानदारांना कमिशन मिळत असतं, परंतु ते त्या जो ग्राहक असतो, आपण म्हणतो ग्राहक हा देवता असतो, परंतु त्याला हलकटपणे आणि उद्धटपणे वागणूक देत आहेत। त्याच्या विरोधात आम्ही इथे आलो होतो। पाचोरा शहरामध्ये 3 महिन्याचं रेशन दुकान एकाच वेळेला वाटप करून टाकलेलं आहे। सुनंदा अनिल सोनार एक क्रमांक 116 या दुकानदाराने या परिसरातल्या लोकांना धान्य दिलेलं नाही। हे धान्य तात्काळ मिळावं पाहिजे होतं। तहसीलदाराकडनं पुरवठा ऑफिसकडनं त्यांना धान्य मिळालेलं आहे, पण त्याला मिळालं नव्हतं, म्हणून या ठिकाणी आम्ही सगळे जमा झालेलो होतो। या ठिकाणी सगळ्यांनी आम्ही मागणी केल्यानंतर तहसीलदारांनी सांगितलं की तात्काळ चौकशी करून या लोकांना लगेच धान्य वितरित होईल असे मी आदेश पारित करतो आहे। म्हणून आमचं जे आंदोलन होतं आज आम्ही मोर्चा आणला होता। या ठिकाणी मोर्चा आणून जे आंदोलन होतं ते आंदोलन आम्ही समाप्त केलेलं आहे, परंतु जोपर्यंत यांना धान्य मिळत नाही तोपर्यंत आम्ही पुन्हा आंदोलन करायचं आम्हाला भाग पाडू नये असं आम्ही प्रशासनाला विनंती करतोय। त्याचबरोबर या रेशन दुकानदार कोणत्याही रेशन ग्रामीण भाग असो वा शहरी भाग असो, या रेशन दुकानदारांना कोणत्याही दुकानदाराने जर दादागिरी केली, काही केली, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या ठिकाणी त्याला हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही। आणि पगार जे होते ते 3 महिन्यापासून पगार होत नाही, अनुदान रखडलेलं आहे। जे म्हातारे लोक आहेत, जे लाभार्थी संजय गांधी निराधार असेल, इंदिरा गांधी संजय, ह्या सगळ्या ज्या योजना आहेत या सगळ्या योजनांचे पैसे मिळत नाही। म्हणून या ठिकाणी काँग्रेसच्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि ते देखील अनुदानाचा आम्ही प्रस्ताव पाठवला आहे। ते लवकर आंदोलन लगेच वितरित होणार आहे। ज्या लोकांना त्रास होतो आहे, काही लोकांचे KYC राहिलेले आहेत, अशा सगळ्या लोकांनी आमच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधा। काँग्रेस पक्ष हा तुमच्या पाठीशी आहे, गोरगरिबांच्या पाठीशी आहे, म्हणून आपण संपर्क साधा आहे। कोणत्याही अन्यायाच्या विरोधात आम्हीच फक्त लढा देणार आहोत आणि म्हणून मी प्रत्येकाला सांगतोय की आपला हक्क आहे, आपल्या न्यायासाठी आपण उभा राहू आणि आपण त्या लढ्यामध्ये आपण कायम आम्ही तुमच्याबरोबर राहणार आहोत। या ठिकाणचं हे आंदोलन होतं आज, त्यांनी जर तात्काळ चौकशी करून याला नोटीस द्यावा लागेल। नोटीस दिल्यानंतर या व्यक्तीला नोटीस द्यायची, याची चौकशी करायची आहे आणि याने हा जो प्रताप केलेला आहे याच्यावर त्याचं निलंबित प्रस्ताव पाठवावा अशी देखील विनंती आम्ही तहसीलदार साहेबांना केलेली आहे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।